अगं तुलिका, तू 2 पिशव्या घेतल्यास ना बरोबर. हो. कारण अगं आपलं किराणा सामान जास्त आहे ना, मग ते मॉलवाले आपल्याला पिशव्या विकत घ्यायला लावता. नाही, मी 2 मोठ्या पिशव्या घेतल्या आहेत बरोबर. येतो हा. लवकर या रे. गप ना, आई आहेत ना बाजूला. माझ्या ह्या स्टाईलच्या तर प्रेमात पडलीस ना तू. मग त्याच्यापेक्षा भारी स्टाईल आहे माझ्याकडे. लवकर या रे. हा? आई सामान घेतो आणि लगेच येतो. लगेच येतो काय? आपलं काय ठरलेलं, आधी एक रोमॅन्टिक राऊंडला जायचं आणि मग जायचं किराणा आणायला. नाही, आपल्याला उशीर होईल. उशीर होईल आई, आम्हाला यायला जरा उशीर होईल. आई असं नाही, तुमचं वयच आहे फिरण्याचं. हा? जा पण नीट जा आणि लवकर या. हळू. खरंच माझ्या नवऱ्याला अशी गाडी चालवता आली असती तर मी सुद्धा अशी मस्त मागे बसून छान फिरून आले असते. पण काय करणार, या संसाराच्या व्यापामध्ये त्यांना गाडी सुद्धा घेता आली नाही, शिकता पण आली नाही. असं आपली एक हौस राहिली असं म्हणायचं आणि पुढे जायचं. यावेळी गाडी घ्यायची ऐपतही नव्हती आणि शिकायला वेळही नव्हता. पण आता ऐपतही आहे आणि शिकायला भरपूर वेळही आहे. सुधाची इच्छा पूर्ण होऊ शकते. गाडी शिकावी काय? येस. याला काय अर्थ आहे? अप्पा काय झालं? काय झालं काय काय? पूर्वी लोक मैत्रीमध्ये अख्खी दुनियादारी शिकवायचे. आता साधी 2 व्हीलर शिकवायला 4,000 रुपये मागतात. 2 व्हीलर? कुणाला शिकायची 2 व्हीलर? अरे कोणाला म्हणजे काय? मला. अप्पा तुम्हाला 2 व्हीलर शिकायची आहे? वाव. ए हळू बोल. सुधा ऐकेल. सुधाला सांगायचं नाहीये. तिला मी सरप्राईज देणार आहे. भारी. अरे भारी कसलं? ते ट्रेनिंग स्कूल वाले 4,000 रुपये मागतायत. अहो अप्पा, आपल्या घरात दादा आणि मल्हार असताना कशाला हवं तुम्हाला ट्रेनिंग स्कूल बी? मकरंद नको यार, तू 6ला तयार राहा असं सांगेल अप्पाना आणि मग येईल 7ला आणि 8ला. आणि 8ला आल्यावर सुद्धा चेहरा असा असेल की स्कूटर शिकवून झालीये असं असेल. मग मल्हार नाही मल्हार नको. नाही तो येईल 6 वाजता बरोबर. पण 6 वाजून 5 मिनिटांनी फोन आला म्हणून जो जाईल तो गायबच होईल दिवसभर. मग तिसरा ऑप्शन तरी काय आहे? ही आहेच म्हणा. बघतो काय. मल्हार गाडी जरा हळू चालवत जाणार आहे. विमान चालवतोस तू साधारण. दादा, बरोबर. तुला 80 रुपयात विमानाची सफर घडवली तर माझं कौतुक करायचं सोडून मला ओरडतोस काय? गप्पा बस. अरे मल्हार मकरंद हा पा. इकडे. बरं मला एक सांग, तुला गाडी चालवता येते? चालवता उडवता येते का विचारा. आता त्याच्यावरच मी त्याला ओरडत होतो. दादा काय? दादा अरे मला बोलू द्याल का जरा. मी म्हणत होतो तुला जशी गाडी चालवता येते तशी गाडी शिकवता येते का? येईल की, त्यात काय? हा. पण कोणाला शिकवायचे? मला. काय? अरे हळू बोला. जमेल ना? हा म्हणजे
नाही येईल त्यात. नाही नाही आप्पा, नीट विचार करून मग सांगतो आम्ही तुम्हाला. अरे यात विचार करण्यासारखं काय आहे? असं काय करता आप्पा, तुम्हीच म्हणता ना की प्रत्येक निर्णय हा विचार करून घेतला पाहिजे. हा म्हणून म्हणतो नीट विचार करून मग सांगतो तुम्हाला. चल मल्हार, चल 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 मल्हार. छे. बापाला गाडी शिकवण्यामध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो? बरं आहे ना आप्पा गाडी शिकलं तर. काय बरं आहे मल्हार, अरे आत्ताच त्यांना गाडी येत नाही तेव्हा ते पेन्शन सोबत पूर्ण ठाणावर फिरत असतात. उद्या टू व्हीलर आली तर मुंबईवर फिरतील. आणि एक गोष्ट सांग मला, फिरताना टू व्हीलर मधनं कुठे पडले, काही लागलं, खर्चटलं, हातपाय मोडला किंवा कोणी कट मारला म्हणून त्याच्याशी भांडत बसले रस्त्यावर, तर काय करणार होतं आपण? हा ते पण आहे. मग पण आता आपण डायरेक्ट असं नाही असं कसं म्हणायचं? बिंदास सांगायचं नाही म्हणून. हा? हो, मग त्यांच्या काळजीपोटी सांगणार होत ना. समजा असं सांगितलं पण तरी सुद्धा जर का ते बाहेर कुठे जाऊन शिकले तर? आयडिया, आपण ना त्यांना नाही पण म्हणायचं नाही आणि शिकवायचं पण नाही. हं? हा, म्हणजे ते कितीही मागे लागले, त्यांनी कितीही हट्ट केला तरी आपण त्यांना टाळत राहायचं. काही ना काहीतरी कारण देऊन टाळत राहायचं. इतकं टाळायचं, इतकं टाळायचं, इतकं टाळायचं की कंटाळून ते नादच सोडून देतील. हा? हे बेस्ट. डन. तुले का पण ना मिस कॉल द्यायचं ना. शुक काय करते येडी गुडची? तुलिका पण ना ऐकणार नाही, बघतो तिला. आपा हळू बोल. अहो तुम्ही त्याचं लपून काय करताय? अरे कुणाला कळू नये म्हणून काय कळू नये? सांगतो, ये इकडे माझ्यावर. अहो काय? अहो पेंटच्या काकांकडे कशाला नेताय? अरे ऐक रे, ती बघ स्कूटर आहे, कशी आहे. जुनी आहे. अरे ते नाही रे बाबा, स्कूटर स्कूटर. हा. ये इकडे आतमध्ये. अप्पा, अहो, असं आ. हे बघ. अरे आमच्या वेळी काय क्रेज होती या स्कूटरची माहितीये, हल्ली मिळत नाही. मी ठरवलं गाडी शिकायची झाली ना या स्कूटरवर शिकायची, म्हणून मुद्दाम मागवली. मागवलेत का भंगारात उचललेत? अरे माझ्या एका मित्राकडून 8 दिवसासाठी मागवलेली आहे, त्यांनी आत्ता आणून दिली. अच्छा. हा, आणि मी असं ठरवलो एकदा गाडी शिकलो ना की मग डायरेक्ट नवीन घ्यायची. हा. पण सगळ्यात महत्वाचं, सुधा गेलीये कीर्तनाला. हा. ती यायच्या आत मला शिकव. चल बस मागे. अप्पा 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 अप्पा. आता काय आहे? मी काय म्हणतोय शिकूया आपण, ही स्कूटर चालवायला शिकूया, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपण जरा त्याचं बेसिक लॉजिक काय असतं ते जरा समजून घेऊया का? हा, म्हणजे एकदा का ते बेसिक लॉजिक आपलं असं पक्क झालं ना की काही टेन्शनच नाही ना. हा? अरे ठीक आहे ना, तू म्हणशील तसं. तर मागे बस आणि मला लॉजिक सांगायचं. अप्पा अप्पा अप्पा, प्रॅक्टिस नाही करता येणार ते. तुम्ही चला, मी सांगतो, तुम्ही या माझ्या मागे, या इकडे. अरे मल्हार, अरे प्रॅक्टिस तर स्कूटर नको, स्कूटर इथे आहे, आपण ते. अरे काय रे मल्हार. अप्पा, तर आता तुमच्या ह्या स्कूटरची सगळ्यात आधी मला माहिती सांगा. हे स्कूटरचे हँडल, इथे क्लच आणि गिअर, या बाजूला ऍक्सिलेटर, हा स्कूटरचा दिवा. आणि मला सांग, हे हँडल असं एवढं लांब रुंद असतं? अहो नाही हो अप्पा, हात आतमध्ये घ्या ना, असं सरळ ठेवा ना हँडल, असं करून. हा. तर परत एकदा सांगतो तुम्हाला, नीट ऐका. हा, इथे काय असतं? क्लच, गिअर, आणि इथे असतो एक्सेलेटर. पहिल्यांदा क्लच दाबायचा, मग गिअर टाकायचा, आणि मग हळूहळू क्लच सोडत हळूहळू असा एक्सेलेटर असा वाढवला की गाडी अशी अशी पुढे जाते स्कूटर. हा, हे झालं माझं पाठ आहे. चल जाऊया आपण. बाप्पा, आओ जाऊया कसं, असं इतक्या लवकर नाही. तुमच्यामध्ये ना हे सगळं असं असं भिनलं पाहिजे, म्हणूनच म्हणतोय हे सगळं व्यवस्थित करून घ्या. किमान एक 500 वेळा तरी करा. 500 वेळा? हो. आणि मी काय एवढं ढ विद्यार्थी आहे? अप्पा हे बघा, तुम्ही जरी ढ विद्यार्थी नसला तरी मी एक शिस्तप्रिय गुरुजी आहे, कळलं का? त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला जमत नाही तोपर्यंत प्रॅक्टिकली मी तुम्हाला स्कूटर चालवायला नाही शिकवू शकतो. चला करा, एक करून दाखवा मला. चला. हा, थांब दाखव. इथे एक नंबर क्लच,
2 नंबर गिअर टाकायचा. 3 नंबर हळूहळू क्लच सोडत ऍक्सिलेटर द्यायचा. म्हणजे गाडी कशी अशी मला हे येत नाही, 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 असं नाही असं नाही तसंच होणार. गाडी अशी गाडी पुढे अशी- जाते स्कूटर. गाडी अशी कर जरा प्रॅक्टिस. मी जरा आलो, एक महत्वाचं काम आहे ते आटपून येतो. अरे हे काय ठीक आहे. 1 क्लच दाबायचा. 2 नंबर गिअर टाकायचा. 3 नंबर हळूहळू क्लच सोडत ऍक्सिलेटर द्यायचा. म्हणजे गाडी कशी तू इथे काय करते? तू मागे बस. मागे नाही मी काही नाही म्हणजे कुठे काय कुठे काय? अहो 5 मिनिटं झाली मी समोर उभी आहे. तुम्ही काय ते लहान मुलांसारखं आपले करून गाडी काय चालवत आहे आणि मध्येच माना काय डोलत आहे, गाणी काय म्हणतायत, केस काय सांभाळतायत, काय झाले काय तुम्हाला? अगं काय नाही का मी आपलं हे मी जरा पेशच्याकडे जाऊन येतो. काय झालं काय यांना? आपल्या बागेत एक काठी लावून दिली. हा सांगितलं एक्सिलेटर गिअर आणि क्लच प्रॅक्टिस करत राहा. 500 वेळा प्रॅक्टिस कर म्हणून सांगितलं. त्यांनी ऐकलं. मग काय करणार, दुसरं पर्याय नाही. अरे मल्हार हे बघणार तिकडे तुम्ही धक्का मारून कसं आणली आणि प्रॅक्टिस केलीत का ती क्लच गिअर एक्सिलेटर 500 वेळा सांग. तू बोलले मला वेळ घालवू नकोस. सुद्धा कीर्तनाला गेली ती यायच्या आत मला स्कूटर शिकवचाल लवकर. अप्पा मला ना अर्जंट एका क्लायंटकडे जायचं मीटिंग आहे आणि एकदम महत्वाचे फोन करायचे. ते नाही केलं ना मी तुम्हाला सांगतो मला ना कदाचित खूप मोठा लॉस होऊ शकतो अप्पा. अरे, म्हणून मी म्हणतो मी लॉसच्या गोष्टी तू आता काय सांगतोस मला? असं काय करता अप्पा? तो महत्वाचा फोन आहे, असं काय मला करता? गाडी शिकव पटकन, चल. अहो, असं अप्पा अरे आता आपण म्हणतायत तर शिकव ना त्यांना गाडी. एवढं काय आहे? हा अरे दादा काय तूच म्हणालास ना की मी तेच म्हणतोय गाडी शिकव. जरा किक मार सुरू तर कर. अरे तू अरे पण काय अरे पण तू पटकन शिकव माणसाला लवकर. आणि चल, गाडी आधी सुरू करून दे मला. हो थांबा. अजून अरे 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 चालू का होत नाही? अरे दादा मी बघू. हा किक मारून बघतो. मी बघतो आप्पा. थांबा जरा. दादा बघ हे बघ हा पाय दुखायला लागला. मी दमलो आता. हो? मला तहान लागली. मला पण लागली हो ना आपण पाणी पिऊ. पाणी पिऊन येऊ. चल. सरबत पिऊया. चल अरे, आपण अरे बकरन मल्हार अरे काय आलं अप्पा? काय नाही ग या मल्हार आणि मकरांना सांगतोय मला ही स्कूटर सुरू करून द्या तर ते काही जमत नाही त्या लोकांना. मी देते, हा? मी करते. हा. अरे का होत नाही? सुरू का नाही होतोय? कॉक ऑफ आहे. हा? घ्या ऑन केला. अरे तुलिका हा वा अरे वा वा आता मी चालवतो. तुलिका तुलिका ए! तुलिका फार नाही लागलंय हर्षदा. इट्स ओके. तू कर तुझं काम. काही प्रॉब्लेम नाही. हो आम्ही बघ. चल बाय बाय बाय. आप्पा इथे लागलाय का? अरे बाबा आता प्रत्येकाला काही वेगळं सांगू का रे? तुला कोणी सांगितलं पेट्रोलचं कॉक ऑन करायला? मला काय माहिती आप्पा लगेच गाडी सुरू करून चालवायला घेतील. ते किक मारून मारून दमले होते. अगं धडपडून आडवं होण्यापेक्षा दमून आडवे झाले असते तर परवडलं असताना तुझी का. अरे मला जरा शांत हो. एवढं काही लागलं नाहीये मला. अहो थोडक्यात बचावला. डोक्यावर वगैरे पडला असतात म्हणजे. अगं मग काय आप्पा निदान आम्ही बाहेर येईपर्यंत तरी थांबायचं ना तुम्ही. तुमचा हा अतिउत्साह आहे ना तो माहिती होता म्हणूनच आम्ही तुम्हाला गाडी शिकवायचं टाळत होतो. हा काय सॉरी अप्पा पण काय करणार, तुम्ही गाडी चालवणार ह्या गोष्टीचं आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. म्हणून मी आणि दादा तुम्हाला गाडी शिकवणं हे आपलं हळूहळू हळूहळू पुढे पुढे ढकलत होतो.
तुम्ही सुद्धा जिद्दी ना, डायरेक्ट स्कूटर घेऊनच दारात हजर झालात. म्हणून मग दादानी ते पेट्रोलचं कॉकच ऑफ करून टाकलं. काय म्हणजे पेट्रोलचा कॉक तुम्ही ऑफ केला होता? हो ना. अरे म्हणजे मी उगाच किक मारत बसलो होतो स्कूटरला. आप्पा उगाच किक आम्ही पण मारले स्कूटरला. गपरे. अहो तुम्ही कशाला ओरडताय? तुमच्या काळजीपोटीच केलं ना त्याने हे. अहो आई, पण मला सांगून करायचं ना. आता काळजी उलटली ना आपल्यावरच. मी आईस पॅक घेऊन येते. 2 आण. आधीच तापले, एक डोक्यावर ठेवायला लागेल. अरे मल्हार आपलं तुम्ही काळजी घ्या. आलो. काय हो तुम्ही पण ना या वयात नसत्या उठाठेवी करता. ज्या वयात करायच्या त्या वयात त्या राहून गेलं ना. म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुझी सौस होती ना, गाडीवर नवऱ्याच्या मागे डबल सीट बसून मुंबई फिरायची. म्हटलं या वयात नाही जमलं, या वयात जमते का पाहूया. अगं बाई, म्हणजे मला डबल सीट घेऊन फिरता यावं म्हणून तुम्ही गाडी शिकत होतात? पण नाही तर काय, पेन्शाला डबल सीट बसून काय मुंबई फिरवू. लग्न झालं तेव्हा तू नेहमी म्हणायचीस, बारीक सारीक खुशी असं बोलून दाखवायचीस मला की हे करायचंय ते करायचंय. आणि मी मला तेव्हा सांगायचो हो हो नक्की 200% करणार. पण बऱ्याच वेळा तर राहूनही जायचे, खिशात फारसे पैसेही नसायचे. आणि पण आता तसं नाही. आता दोन्ही आहे माझ्याकडे, वेळ आहे, खिशात पैसे पण आहे. पण शरीरामध्ये तेवढं त्राण उरलेलं नाही. मला असं वाटतं की गाडीवरती नवऱ्याच्या मागे डबल सीट बसून फिरायची हौस तुझी ही अशीच राहून जाणार असं दिसतंय. अहो असं काय करता? गाडीवर तुमच्या मागे डबल सीट नाही तर नाही, पण तुमच्या शेजारी बसून हातात हात घेऊन संसाराचा रथ चालवता आला हे काय कमी आहे? अहो संसार नावाच्या एवढ्या वर्षाच्या आनंदी सुखी धमाल भटकंती समोर गाडीची हौस शिल्लक आहे. हे खरंय, पण मनामध्ये खंत राहते हेही खरंच आहे ना. अहो अशी खत राहू दे ना, मनात राहिलीच पाहिजे. नाहीतर सगळ्या हौसा पूर्ण केल्या तर तुम्ही माझी ही हौस पूर्ण केलीच नाही असं म्हणत नवऱ्याशी भांडायची हौस कशी पूर्ण होणार? आप्पा मी काय म्हणतो, गाणं लावून देऊ तुम्हाला एखादं, बरं वाटेल जरा असं ऐकून. छान हो लाव ना. लाव रेडिओ लाव. हा अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.